नमस्कार मंडळी, श्रीराज रेसिपी अँड व्लॉग्समध्ये मी कौशल्या गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण मोड आलेले मुगाच्या साध्या आणि सोप्या अशा 5 रेसिपी बघणार आहोत। सगळ्यात पहिली रेसिपी आहे मूग फ्राय, अगदी झटपट तयार होणारी। तर इथे आता कढईत मी 1 पळी तेल टाकून घेतलंय। तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचंय। जिरं छान तडतडलं की त्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या बारीक कापून घ्यायच्यात आणि त्या टाकायच्या आहेत। हवं तर तुम्ही लसूण ठेचूनही टाकू शकतात। एक हिरवी मिरची उभी कापून टाकली मी। 7 ते 8 कढीपत्त्याची पानंही टाकलेत। मिरची आणि कढीपत्ता व्यवस्थित असा तेलात मस्त परतून घ्यायचा आहे। मिरची कढीपत्ता छान परतून झाला की त्यानंतर इथे एक लहान आकाराचा कांदा मी बारीक कापून टाकून घेतलाय। चवीनुसार मीठ टाकलंय थोडंसं। मिठामुळे कांदा पटकन परतला जातो। कांदा मस्त रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर इथे आता 1 वाटी मोड आलेले मूग मी स्वच्छ धुवून घेतलेत 2 ते 3 पाण्याने आणि ते मूग टाकून घेतलेत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं आहे। तर इथे आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। झाकण काढून घेतलंय मी। परत मूग अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। हे मूग भिजवलेले असल्यामुळे शिजायला खूप काही वेळ नाही लागत। अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकलंय आणि परत मी 2 ते 3 मिनिट झाकण ठेवलंय। हे मूग फ्राय तुम्ही झटपट बनवून मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतात किंवा नाश्त्यालाही बनवू शकतात। खूप छान लागतात। तर झाकण काढून मी मिक्स करून घेतलंय। परत झाकण ठेवलं 1 ते 2 मिनिट। तर इथे आता तुम्ही बघू शकतात मुगातलं सर्व पाणी अगदी व्यवस्थित असं आटत आलेलं आहे आणि मूगही मस्त असे शिजत आलेत। भिजवलेले असल्यामुळे खूप काही वेळ नाही लागत शिजायला आणि ही उसळ खूप छान टेस्टी लागते। तर ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका। पुढची रेसिपी आहे मूग आणि ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ। खूप टेस्टी लागतात हे थालीपीठ। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलंय मी। 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या। मिरची तुम्ही कमी जास्त करू शकतात तुमच्या अंदाजाने। अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय। अर्धा चमचा धने टाकून घेतलेत आणि हे सर्व आता अगदी छान जाडसर असं वाटून घ्यायचंय। खूपही बारीक वाटायला पाहिजे असं काही नाही। तर इथे तुम्ही बघू शकतात वाटण मस्त तयार झालंय। जाडसरच केलंय। तर मिक्सरच्या भांड्यातून वाटण काढून घेतलंय आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी मोड आलेले मूग टाकून घ्यायचे। धुवून घ्यायचे आधी। 2 ते 3 चमचे पाणी टाकून घ्यायचं आणि छान स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे। आणि आता एक मोठी वाटी घेतली आणि यामध्ये आता 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे। आपण चपातीसाठी वापरतो तेच। त्यानंतर आपण जो ठेचा करून घेतलेला होता आधीच मिक्सरच्या भांड्यात, तो ठेचा घ्यायचा आहे आणि तो या पिठामध्ये टाकायचा आहे। एक मोठ्या आकाराचा कांदाही अगदी छान असा बारीक कापून तोही टाकायचा। भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे मी। असेल तर टाका, थोडीशी असेल तरी तुम्ही टाकू शकतात। 1 ते 1.5 चमचा सफेद तीळ टाकली आहे। थोड्याशा ओवा घेतल्यात, हातावर थोड्या क्रश करून टाकून घ्यायच्या आहेत। पाव चमचा हळद टाकली आहे आणि त्यानंतर आता छान बाइंडिंग होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलंय। या तांदळाच्या पिठामुळे कुठलेही थालीपीठ अगदी छान कुरकुरीत होतात। आणि मिक्सरच्या भांड्यात आपण जे मूग बारीक वाटून घेतलेत ते वाटणही टाकून घ्यायचं आहे। थालीपीठ खुसखुशीत येण्यासाठी 1 चमचा तेल टाकून घेतलंय आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर सर्व साहित्य आता टाकून झालंय। त्यानंतर आता हातानेच अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि छान असा सैलसर गोळा मळून घ्यायचा याचा। खूप जास्त घट्टसरही नाही आणि खूपही जास्त पातळ नाही करायचा आहे। आपल्याला हाताने थापता येईल इतपतच हे सैलसर करायचं आहे पीठ। तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रण तयार झालंय। एका साईडला तवाही तापायला ठेवलाय। तर इथे आता पोळपाट घेतलाय आणि कॉटनचा रुमाल ओला करून पोळपाटवर ठेवलाय। त्यानंतर तयार मिश्रणाचा एक गोळा घेऊन हाताला तेल किंवा पाणी लावून अगदी छान असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे रुमालावर। अगदी छान पातळसरही करू शकता तुम्ही। पातळसर केलं की छान कुरकुरीत थालीपीठ येतं। मध्ये 3 ते 4 होल करून घ्यायचे आहेत। तर थालीपीठ थापून तयार झालंय। एका साईडला आता तवाही मस्त असं तापलेला आहे। थोडंसं तेल टाकून घेतलंय। कमी तेल वापरत असाल तर तेलाचा वापर तुम्ही कमी करू शकतात। आणि आता रुमालासकट हे थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचं आहे। रुमाल काढून घेतला आहे।
जे होल केलेत त्यामध्येही थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं. यामुळे हे थालीपीठ अगदी छान असं खुसखुशीत भाजलं जातं सर्व साईडने. आता हे थालीपीठ भाजलं जातं आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी परत दुसरं थालीपीठ थापून घेते, म्हणजे अगदी पटापट थालीपीठ तयार होतात. तर साईड चेंज करून दिली आहे. लागेल तसं थोडं थोडं तेल टाकून दोन्ही साईड मस्त अशा भाजून घ्यायच्या त्या थालीपीठच्या. तर खूप छान खुसखुशीत लागतात हे थालीपीठ. तुम्ही हवं तर हे टिफिनलाही देऊ शकतात मुलांना, अगदी आवडीने खातात आणि पौष्टिकही आहे. अगदी पौष्टिक साहित्य वापरूनच आपण हे थालीपीठ बनवलेले आहेत. तर दोन्ही साईड मस्त भाजून झालेत. तर सर्व थालीपीठ आता करून घेते मी. तर हे थालीपीठ तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबतही खाऊ शकतात, अगदी छान टेस्ट लागते. तर मस्त गरमागरम छान खुसखुशीत असे मोड आलेल्या मुगाचे थालीपीठ तयार झालेत. त्यानंतर तिसरा पदार्थ आहे मुगाची रस्साभाजी. अगदी साधी सोपी पण टेस्टी तयार होते ही भाजी. तर इथे आता 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा किस छान भाजून घेतला आहे एका साईडला. तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे, थोडं आलं टाकून घेतलं आहे छान तुकडे करून, आणि भाजून घेतलेलं खोबरं आणि लसूणही टाकून घ्यायचं आहे. खोबरं मस्त भाजून घ्यायचं आहे आणि पाण्याचा वापर न करता छान असं वाटण करून घ्यायचं आहे. तर मस्त असं वाटण तयार झालं आहे. त्यानंतर आता कढई तापायला ठेवली आहे आणि कढईमध्ये 1.5 ते 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. आपल्याला छान चमचमीत अशी ही मुगाची रस्साभाजी बनवायची आहे, म्हणून तेल थोडं एक्स्ट्रा वापरलं तरी काही हरकत नाही. तेल व्यवस्थित तापलं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 मीडियम आकाराचे कांदे अगदी बारीक कापून टाकले आहेत. थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे, जेणेकरून कांदे पटकन असे तेलात परतले जातील. आणि आता हे कांदे छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर कांदे आता मस्त असे परतून होत आहेत, तुम्ही बघू शकता छान रंग चेंज झालेला आहे. आणि त्यानंतर आता त्यामध्ये आपण जे आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. खोबरं भाजलेलं असल्यामुळे हे वाटण खूप काही भाजायला पाहिजे असं काही नाही, थोडंसं कांद्यांमध्ये परतून घ्यायचं आहे फक्त 1-अर्धा मिनिट. तर छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे, सर्व मस्त असं परतून झालं आहे तेलामध्ये. त्यानंतर आता 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे. 1 चमचा काळा मसाला टाकला आहे. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात. पाव चमचा हळद टाकायची आहे. तर सर्व मसाले टाकून झालेत. व्यवस्थित मसाले यामध्ये परतून घ्यायचे थोडेसे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, नाही तर मसाले जळू शकतात. आणि त्यानंतर आता यामध्ये अगदी अर्धा कप कडकडीत गरम पाणी टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे भाजीच्या अंदाजाने. आणि आता हे वाटण मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आहे ना अगदी साधी सोपी पटकन तयार होणारी मुगाची भाजी. कारण याला आपल्याला कांदा भाजत बसायचं नाही किंवा दुसरं कुठलंही वाटण करायची गरज नाही आहे. तर छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे वाटण. त्यानंतर 1 वाटी मोड आलेले मूग यामध्ये स्वच्छ धुवून टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मूग टाकून झाले की. ही भाजी तुम्ही भातासोबतही खाऊ शकतात बरं का, खूप छान टेस्टी लागते. तर मूग टाकून व्यवस्थित परतून झाला की 1 ते 2 मिनिट झाकण ठेवायचं आहे. 1 ते 2 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे, परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आता 1.5 ते 2 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला जी तर्री असते ती जशीच्या तशी राहते आणि मूग जे असतात ते लगेच शिजायला सुरुवात होते, म्हणून गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. अर्धवट झाकण ठेवून छान मूग शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे. खूप छान टेस्टी लागते ही भाजी. तर कधीतरी तुम्हाला वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी आणि भात तुम्ही बनवू शकतात. खूप छान चव लागते, एकदा ट्राय करून बघा. तर 7 ते 8 मिनिटात मी झाकण काढून परत व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. परत झाकण ठेवलेलं होतं, तर आता झाकण काढून घेतलं आहे. रस्सा अगदी व्यवस्थित भरपूर असा आटलेला आहे, खूपही जास्त पातळ भाजी नाही केलेली मी. तर सगळ्यात शेवटी यामध्ये आता भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे. यामुळे या भाजीला अजूनच छान चव येते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मस्त मूग शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. खूपही जास्त शिजायला पाहिजे असं काही नाही. तर इथे आता गॅस बंद केला आहे. मस्त छान चमचमीत तरीदार अशी मोड आलेल्या मुगाची रस्साभाजी तयार झाली आहे. तर ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका.
पुढचा मोड आलेल्या मुगाचा पदार्थ आहे मुगाचे कटलेट. साधे, सोपे आणि पटकन तयार होणारे आहेत. तर मिक्सरच्या भांड्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत. अर्धा चमचा जिरं टाकलं आहे. 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. थोडंसं आलंही टाकलं आहे मी लसूणबरोबरच. आणि छान जाडसर असं हे वाटण करून घ्यायचं आहे. तर वाटण छान तयार झालं आहे. आणि आता त्या वाटणमध्येच 2 वाटी मूग टाकून घ्यायचे आहेत. आणि छान जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. खूपही बारीक पेस्ट करायची असं काही नाही. तर राहिलेले मूगही मी परत मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत. 1 वाटी भिजवलेले पोहे घेतलेत, तेही त्याबरोबर बारीक वाटून घेतलेत. तर इथे तुम्ही बघू शकता छान सर्व वाटून झालं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकला आहे. भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि बाइंडिंग येण्यासाठी 3 ते 4 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता छान असा यांचा हाताने गोळा करून घ्यायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून. बेसन पिठामुळे छान खुसखुशीत होतात हे कटलेट. तर उरलेलं बेसन पीठही मी टाकून घेतलं आहे. तर ही वाटी लहान पडत होती म्हणून मी दुसऱ्या वाटीत हे मिश्रण काढून घेतलं आहे. तर छान गोळा भिजून तयार झाला आहे. 1 ते 2 मिनिट झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत एका साईडला आता तवाही छान तापला आहे. आणि आता त्यानंतर तयार मिश्रणाचे छान पेढ्यापेक्षा थोडेसे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत. हाताला थोडं तेल लावायचं आहे. आणि गोल आकार देऊन झाला की छान थोडं प्रेस करून छान कटलेटचा आकार द्यायचा आहे, दाबून घ्यायचं आहे थोडंसं. तापलेल्या तव्यावर तेल टाकून घेतलं आहे. तवा अगदी व्यवस्थित असं तापवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता तयार करून घेतलेले जे कटलेट आहेत ते तव्यावर अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत. अगदी छान टेस्टी असे हे कटलेट तयार होतात. आणि पौष्टिकही आहेत, कारण त्यामध्ये आपण पोहे आणि मुगाचा वापर केलेला असल्यामुळे छान पौष्टिक येतात. त्यानंतर आता दोन्ही साईडने मस्त असे थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. तर मस्त कुरकुरीत असे मुगाचे कटलेट तयार झालेत. हे तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकतात. त्यानंतर पुढचा मुगाचा पदार्थ आहे मुगाचे सलाड. अगदी साधं, सोपं, पटकन तयार होणारं. तर इथे आता एका मोठ्या वाटीत मी 1 लहान वाटी भरून मोड आलेले मूग घेतले आहेत. धुवायची वगैरे काही गरज नाही, कारण आपण जेव्हा मोड आणायला मूग ठेवतो तेव्हाच ते स्वच्छ धुवून कोरडे करून आणि मग मोड आणतो. तर आता या मोड आलेल्या मुगामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कापून टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हिरवी मिरची घ्यायची, अगदी बारीक कापायची आहे, खूप जाडसर नाही ठेवायची, जेणेकरून ती खाताना जास्त तिखट लागायला नको. भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीरमुळे या सलाडला खूप छान टेस्ट येते. आणि इथे आता मी 3 ते 4 पातीचे कांदे घेतलेत. अगदी कवळे कांदे येते, यांची पातही अगदी बारीक अशी कापून टाकायची आहे. या पातीमुळे अगदी छान अशी टेस्ट येते या सलाडला. आणि सर्व साहित्य अगदी पौष्टिक आहे, त्यामुळे हे सलाड खूपच पौष्टिक तयार होतं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडासा चाट मसाला टाकला आहे मी. आणि त्यानंतर अर्ध्या लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे. सर्व आता अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची टाकलेली असल्यामुळे आणि चाट मसाला टाकल्यामुळे अगदी छान चटपटीत अशी टेस्ट यायला येते. तर अशा प्रकारे झटपट असं मुगाचं सलाड तयार झालं आहे. तुम्ही जर डाएट करत असाल तर हे मुगाचं सलाड तुम्ही नक्की ट्राय करत जा. बारीक शेव असेल तर टाकू शकतात, जेणेकरून लहान मुलांना ही डिश समोर आल्यावर अगदी छान अशी दिसेल आणि ते पटकन संपवतील. तर अगदी झटपट असं मुगाचं सलाड तयार झालं आहे. आजच्या सर्व रेसिपी आवडल्या असतील तर 1 लाईक करायला विसरू नका.